तर व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला हे तर समजलं असेल की व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर होणार आहे. तर मागच्या 1 वर्षापासून म्हणजे मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यापासून तुम्ही सगळे मला एक क्वेश्चन विचारतात, तर मी तेव्हा उत्तर दिलं नाहीत, कारण की तेव्हा उत्तर देऊन तुमचा पण काय फायदा होत नव्हता आणि माझा पण होत नव्हता. आता ही वेळ आहे की जेव्हा मी ते क्वेश्चनचे उत्तर दिले पाहिजेत. तर तुम्हाला जे पडलेले सगळे प्रश्न आहेत ते माझ्यापेक्षा बेटर कोणीच एक्सप्लेन करू शकणार नाही. का? कोण है हम? तर माझं नाव आहे अभय आणि मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचा स्टुडंट आहे. आता ज्या तुम्ही फेजमध्ये आहेत, मी ते फेज बघितलेला आहे आणि मी त्या फेजमधून गेलेलो आहे. तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आता फेस करावं लागणार आहेत मी ती फेस केलेले आहेत. तर ते प्रॉब्लेम तुम्हाला पण येऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना ज्यांनी पण CET दिले आणि ज्यांनी पण JEE दिले त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर तुम्ही सगळ्यांनी CET दिली असेल आणि आता रिझल्टची वाट बघत असाल, तर तुम्ही हा व्हिडिओ बघायला घेतला आहे, तर तुमचं जी टेन्शन आहे ना थोडंसं बाजूला ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण नीट बघा. तर तुमचा CETचा रिझल्ट ज्या दिवशी येईल, रिझल्टच्या काहीच दिवसात तुमच्याकडे एक लिंक पण येईल. जे लिंक कशाची असेल, ऑनलाईन रजिस्ट्रेशन. ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तर ॲडमिशनसाठी आपल्याला जे डॉक्युमेंट लागतात, डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात, मी लिस्ट सांगतो ते कोणचे आहे. तर ते डॉक्युमेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करायचं असतं, सबमिट करायचे डॉक्युमेंट, आणि तेच ऑफलाईन जाऊन आपण चेक करायचे असतात. जी हार्ड म्हणजे ओरिजिनल चेक करायचे असते. पहिल्यांदा मी डॉक्युमेंट सांगतो, नंतर ते एक्सप्लेन करतो. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते नॅशनॅलिटी, डोमिसाईल, हे तुम्ही सगळे काढून घ्या लवकरात लवकर. जर काढले असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नॅशनॅलिटी, डोमिसाईल, नंतर इन्कम सर्टिफिकेट ऑफकोर्स तुमच्या पप्पांचं, पुन्हा LC लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच TC 12वीचा, नंतर 10वीची मार्कलिस्ट, नंतर 12वीची मार्कलिस्ट आणि CETची मार्कलिस्ट म्हणजे ते तुम्हाला मिळेल. एवढं कॉलेजबद्दल. नंतर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्ट असेल, तुम्ही ओपन सोडून असेल कोणती पण कास्ट, तर तुम्हाला तुमची कास्ट व्हॅलिडिटी लागणार आणि त्यासोबत कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या. ह्याला खूप वेळ लागतं, तर पहिल्यांदा ते करा. आणि नॉन क्रिमिनॅलिटी ते पण कास्टवाल्यांसाठी, ओपनसाठी काही नाही. आणि नंतर तुमचं आधार कार्ड आणि फोटोज आणि हेच लागते तुम्हाला. तर लवकरात लवकर हे काढून घ्या. हे झाले ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट. आणि जे तुमच्या स्क्रीनवर पण दिसत असतील, तर तुम्हाला काही दिवसात, रिझल्ट लागल्याच्या काही दिवसात एक ऑनलाईनची लिंक येईल ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तेव्हा लागतील. हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं. त्याच्या काही दिवसानंतर CET तुम्हाला सेंटर येतं. जसं तुम्ही CET दिली तसे सेंटरसारखं तिथं आपण ऑफलाईन जाऊन आपले सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचं. तर हे झाली ऑनलाईन डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनबद्दल. तर हे फर्स्ट स्टेप आहे तुमचं ॲडमिशनच्या दिशेला CETचा रिझल्ट आल्यानंतर. तर ह्यात तुम्ही चुका करू नका. तुमचे सगळे डॉक्युमेंट आधीच आहेत का बघा. म्हणजे आज लिंक आली आहे नंतर आपण डॉक्युमेंट हुडकायलो असं करू नका. जे डॉक्युमेंट दिलेत ते आहेत का बघा. नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. फायनली आपली डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनची स्टेप कंप्लीट झालेली आहे. तर त्यानंतरची स्टेप आहे ती मेरिट लिस्ट आणि कॅप राऊंड अशा स्टेप. तर मी स्पॉइलर म्हणून सांगतो तुम्हाला, डेट की लक्षात असावं की आपल्याला समजत नाही की यार ॲडमिशन कधी असते इंजिनिअरिंग कॉलेजचे, कॅप राऊंड कधी सुरुवात होते. तर माझ्या वेळेस कॅप राऊंड चालू झाले जुलैच्या शेवटी, म्हणजे 20 जुलैला झालते कॅप राऊंड पहिला चालू. 3 कॅप राऊंड असतात, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3. 3 कॅप राऊंड झाल्यानंतर स्पॉट राऊंड पण असते. सगळं मी एक्सप्लेन करतो. तर माझे जुलैच्या लास्टच्या आठवड्यात कॅप राऊंड चालू झाले आणि 15 ऑगस्टपर्यंत कॅप राऊंड होऊन ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होते आणि तुमच्या कॉलेजला सुरुवात होती. तर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसात तुम्हाला मेरिट लिस्ट येते. तुमचा मेरिट नंबर कळतो. एवढंच, बाकी त्या स्टेपचं काही एवढं काम नाही. हे त्यानंतर येतं कॅप राऊंड. कॅप राऊंड काय असतं, ज्यात आपण कॉलेज सिलेक्ट करतो, ब्रांच सिलेक्ट करतो आणि अप्लाय करतो. मग आपल्याला जे कॉलेज भेटेल, जिथं सीट भेटेल, तिथं ॲडमिशन प्रोसेस असं असतं. तर मी तुम्हाला कॅप राऊंडबद्दल थोडंसं डीपमध्ये एक्सप्लेन करतो की कॉलेज कसे टाकायचे, कोणत्या कॉलेजला कोणता प्रेफरन्स द्यायचा, कोणत्या ब्रांचला प्रेफरन्स द्यायचा, कॉलेज इम्पॉर्टंट का ब्रांच इम्पॉर्टंट, हे सगळं मी जमा सांगतो. कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणती चुकीचे ब्रांच किंवा चुकीचे कॉलेज घेऊन 4 वर्ष तुमचं आयुष्य बरबाद करणार. तर प्रायोरिटी कशाला द्यायची, म्हणजे कॉलेजला प्रायोरिटी द्यायची का तर ब्रांचला. तर माझं म्हणणं आहे तर तुम्ही कॉलेजला प्रायोरिटी द्या. म्हणजे कसं समजा, जर तुम्हाला
चांगले कॉलेज. तर मी टॉपचे जी कॉलेज आहेत ते एक्सप्लेन करतो गव्हर्नमेंटमध्ये. तर COEP, VGTI, वालचंद सांगली, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, संभाजीनगर, अवसारी, असे जे कॉलेज आहेत हे चांगल्या टॉपला येतात ना गव्हर्नमेंटमध्ये, 1-2 टॉप 5मध्ये येतात ना. तर ह्या कॉलेजला जर तुम्हाला ॲडमिशन भेटत असेल, कोर ब्रांच घ्या, कारण की कोर ब्रांचला बी चांगलं प्लेसमेंट आहे. तुम्हाला IT घ्यायचं असेल तर घ्या, भेटत असेल तर घ्या ना, IT प्लेसमेंट असेल त्यांना पण त्यासाठी तुम्ही चांगले असे गव्हर्नमेंट कॉलेज सॅक्रिफाईस करू नका की प्रायव्हेटला टाकले आणि IT CS घेतले. ही चूक कधीच करू नका. तर प्लेसमेंटबद्दल खरं सांगू का, तर माझ्या कॉलेज आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड हे टॉप 5 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये येतं. तर गव्हर्नमेंटला प्लेसमेंट आमच्यात कोणत्या कोअर ब्रांच आहेत, मेकॅनिकल कोअर आहे, सिव्हिल कोअर आहे आणि इलेक्ट्रिकल कोअर, या 3 कोअर ब्रांच आहेत. तर 3ला 100% प्लेसमेंट आहे. सो विचार करा की हे डोक्यातून भ्रम काढून टाका, इंजिनिअरिंगला प्लेसमेंट नसतं, CS ITला प्लेसमेंट आहे, बाकीच्या प्लेसमेंट आहे. चुकीची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि मी ती घेतलंय, मी बघितलंय म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करायला आहे, ना की कुठला ऐकून सांगायलो, कारण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे ना ते. मेरिटबद्दल तुम्हाला सांगायचे, आज टॉप 5 कॉलेजचे मी कट ऑफ सांगतो की ओपन वाईज सांगतो, मग तुम्ही तुमच्या कास्ट वाईज तर तुम्हाला समजून जाईल. ओपन OBC हे जवळपास 1-2% फरक असतो, जास्त नाही. आणि बाकी मी सांगणार नाही SC ST, तर एवढा डिफरन्स असतो एवढा. तर सगळ्यांच्या डोक्यात काय असतं, मला COEP पाहिजे, तर COEP तुम्हाला अप्लाय करायचं असतं कॅपराऊंडसाठी. आणि ते 3 दिवस चालतं. म्हणजे समजा 21, 22, 23ला तुमचं कॅपराऊंड झालं, मग 23 आणि 24ला गॅप, आणि 25ला तुमचा येणार रिझल्ट की कोणतं तुम्हाला कॉलेज मिळाले. 25च्या नंतर लगेच 26ला तुम्हाला ॲडमिशनसाठी जावं लागतं. लक्षात ठेवा, हे प्रोसेस खूप फास्ट होतात. म्हणजे तुम्ही कॅपराऊंडसाठी अप्लाय केलं, 3 दिवस गॅप, लगेच तुमचं रिझल्ट येणार. तुम्हाला कोणतं कॉलेज लागले, तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे ऑप्शन असतो फ्रीज अँड बेटरमेंट. तुम्हाला एक्सप्लेन करतो मी काय असतं. पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला ॲडमिशनला जावं लागतं. 3 दिवस असतात. म्हणजे आज तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे, तर उद्या, परवा आणि आज, असं. म्हणजे 25 तारखेला जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे, तर 26, 27, 28 हे 3 दिवसात तुम्ही कधीही जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. ह्या 3 दिवसातच तुम्हाला घ्यावं लागतं, त्यापुढे जाता येत नाही. फ्रीज आणि बेटरमेंट काय असतं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा तुम्ही फर्स्ट कॅपराऊंडला अप्लाय केले, पण तुम्हाला हवं ते कॉलेज मिळालेलं नाही, तुम्ही काय करू शकता, बेटरमेंट म्हणून तुम्हाला ऑप्शन असतं. त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये पे करायचे आणि पुन्हा एकदा सेम प्रोसेस, म्हणजे कॉलेज सिलेक्ट करायचे, ब्रांच सिलेक्ट करायचे आणि अप्लाय करायचं. मग सेकंड कॅपराऊंडला चान्स असतो की मेरिट खाली येईल. समजा जर फर्स्ट कॅपराऊंडला एखादं कॉलेज जर 90ला क्लोज होत असेल, तर सेकंड कॅपला ते 89, 88वर येऊ शकतं. खूप डिफरन्स येत नाही, 1% पुढे किंवा मागे एवढाच डिफरन्स येतो, जास्त खाली येत नाही. थर्ड कॅपराऊंड खूप स्टुडंटच्या मनात हे असतो डाऊट की थर्ड कॅपराऊंडला कॉलेजचे रँक खाली येतात, म्हणजे पर्सेंटाईल खाली येते. खरं नाही ते. माझ्या वेळेस काय झालं, आमचं कॉलेज 90ला क्लोज झालं होतं सेकंडला, आणि थर्ड कॅपराऊंडला ते 92वर गेलं होतं, 92% समजते. म्हणजे ह्या भ्रमात राहू नका की कोणत्या कॅपराऊंडला तुमचं मेरिट खाली येऊ शकतं, वर जाऊ शकतं, सांगता येत नाही. थर्डला 90%, 99% मेरिट वर जाते. कॉलेज ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स स्पेसिफिक कॉलेज असतात. म्हणजे कसं, आता तुम्ही जी ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले, त्यांचं तुम्हाला ते वापस देतात व्हेरिफिकेशन करून, एक गट्टा बनवून देतात म्हणजे सोबत, आणि त्यांचा सही शिक्का असतो त्याच्यावर व्हेरिफिकेशनचा. तर तीच व्हेरिफिकेशनची कागद तुम्ही कॉलेजमध्ये डॉक्युमेंट करायचं असतं, म्हणजे सबमिट करायचं असं डॉक्युमेंट, आणि एवढंच डॉक्युमेंट लागतात. एक्स्ट्रा जे डॉक्युमेंट असतात 1-2 ते तुम्हाला कॉलेज सांगतं. म्हणजे तुम्हाला भेटलं कॉलेज, त्या कॉलेजकडून लिस्ट येते की एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत ॲडमिशनसाठी, एवढं.
आणि फीसबद्दल मी क्लिअर करतो. लय जणांना हे असतं की गव्हर्नमेंट कॉलेज लागले म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला फीस कमी असते. मला होतं तसं स्टिरियोटाईप म्हणतात का काही त्या शब्द असेल ते होतं की बाबा गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे फ्री ॲडमिशन, नो फीस, खायची राहायची थोडी फीस असेल, बाकी काय नाही. तसं नसतं. जे गव्हर्नमेंट ॲटोनॉमस कॉलेज आहे, जसं माझं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, तर माझ्या कॉलेजची ओपनसाठी फीस 85,000 आहे. आणि सेम वालचंद सांगलीला पण 85 ते 90च्या रेंजमध्ये, आणि COEPला पण तसंच आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेजला फीस कमी वगैरे असं काही नसतं. हां, जर तुम्ही थोडं खालच्या कॉलेजकडे गेलाय जे ॲटोनॉमस नाहीत, एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर आणि अमरावती आहे वाटतं ना, अमरावती, असे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांना फीस 28,000च्या आसपास आहे. 28,000 पण फीस डिफरन्स, कारण की ते ॲटोनॉमस नाहीत आणि हे ॲटोनॉमस आहेत, त्यामुळे फीस डिफरन्स खूप आहे. 28,000 85,000 खूप डिफरन्स आहे. तर हे फीसबद्दल क्लिअर ठेवा की माझं कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन झाले, मला फीस नसेल असं नसतं. 85,000 फीस आहे प्रत्येक ओपन कॅटेगरीसाठी. 85 आहे. आणि OBC मध्ये जे येते त्यांची हाफ होते फीस. आणि ST SC मी बोलत नाही त्यांच्याबद्दल, कारण की त्यांना फीस नसते, म्हणजे 4,000 4,500 कम्पेअर करू शकत नाही मी. सो ते तुम्ही बघून घ्या. तर हे फीसबद्दल झालं. आणि वापस राहायचं खायचं हॉस्टेलचं वेगळं असतं. म्हणजे तुम्ही कॉलेज फीस, हे हॉस्टेलची फीस तुम्हाला वेगळी असते आणि मेस फीस वेगळी असते. सर हे फीसबद्दल बदल असतो. म्हणजे एक्झाम्पल कोणाला द्यायचं, मी जिथं आहे तिथलं देतो. मी मला कॉलेजसाठी फीस 85,000 आहे ओपन, आणि मेसची फीस 2,200 पर मंथ, आणि हॉस्टेलची पर इयर 7,700 असं. मग ह्यावरून तुम्ही बाकीच्या कॉलेजचं कम्पेअर करू शकता. तर आय होप तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. आणि आता हे ॲडमिशन प्रोसेस, ॲडमिशन आणि फीस आपलं ह्याबद्दल आपण बोललो. तर आता मी स्पेसिफिक गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड जे लोक ह्या गोष्टीसाठी थांबलेत, खूप खूप धन्यवाद. आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ की मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडच पाहिजे, मी तेच घेणार आहे. तर भावा तिथलं बद्दल सांग. तर चला आपल्या Q&Aला सुरुवात करू. तर Q&Aमध्ये सगळे क्वेश्चन कव्हर होतील, आणि जे नाही होत तर मी बसलोय ना, मी ते क्वेश्चन कव्हर करेल की तुम्हाला हे क्वेश्चनचं उत्तर मिळालं नाही Q&Aमध्ये, तर हे माझ्याकडून आलेलं क्वेश्चन असं मी एक्सप्लेन करेल. तर नाव माहीत नाही काय ह्यांचं. तर विचारलं की भाऊ क्लासमध्ये मॅक्सिमम किती स्टुडंट असतात, खासकर सिव्हिलसाठी गव्हर्नमेंट कॉलेज बेटर असतात का भाऊ. नंतर कराडचा अनुभव कसा आहे, लवकरच भेटूया मित्रा, आणि मी फर्स्ट इयरला येणार आहे, लव युअर कंट्री. थँक्यू बाई, थँक्यू. तर प्रश्नाचं उत्तर देऊया आपण. म्हणजे एका क्लासमध्ये मॅक्झिमम 70 स्टुडंट असतात. म्हणजे माझ्या ब्रांचला 70 आहेत, मेकॅनिकलला, आणि सिव्हिलला 80 आहेत. तर गव्हर्नमेंट कॉलेज बेटर असतात का, तर डेफिनेटली गव्हर्नमेंट कॉलेज बेटर असतात. तिथलं गव्हर्नमेंट कॉलेजचं गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी चांगल्या असतात, फॅकल्टी पण चांगली असते. म्हणजे शिकवणारा स्टाफ खूप चांगला असतो खूप चांगला. अरे बाकी माझ्या मित्रांचे लेक्चर्स होत नाही टायमाला, आणि आमचा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी आमचे एक्स्ट्रा लेक्चर घेतात. सो हे डिफरन्स आहे. प्लेसमेंटबद्दल बोललो तर प्लेसमेंट पण खूप चांगलं असतं गव्हर्नमेंट कॉलेजचं. आणि कॅम्पस चांगलं असतं, प्लेसमेंट चांगलं असतं, स्टाफ चांगला असतो, आणि बाकीचे आपले सिनियर स्टुडंट बाकी सगळे हे चांगले असतात. हे गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज घेण्याचं बेटर असण्याचं हे रिझन्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन. तर शंतनूने क्वेश्चन विचारला आहे पुढचा. हॅलो भाई, कॉलेज का मैकेनिकल का कट ऑफ क्या है, प्लीज रिप्लाय मी. ओके, फॉर ओपन कॅटेगरी मी सांगतो, सगळंच एक्सप्लेन करतो. तर मेकॅनिकलसाठी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ असतो 89 म्हणजे 90 मी तुम्ही धरून चला, 90 प्लस मायनस 1 प्लस पर्सेंटाईल. म्हणजे जास्तीत जास्त मेकॅनिकलचा गेलता 92वर, आणि कमीत कमी गेलता 89वर. GC कराड की टोटल फीस कितनी है फॉर ओपन कॅटेगरी. नाइस क्वेश्चन. तर मी सांगितलंच आहे. तर तुम्हाला फीसबद्दल आत्ताच मागच्या क्वेश्चनमध्येच आपण डिस्कस केलं आहे की कराडची किती फीस आहे. तरी पण एकदा तुमच्या स्क्रीनवर दिसते. कॉलेज के मेस का खाना कैसा है.
ये गाना बस इस क्वेश्चन के लिए, तो आप समझ लेना इससे। ने विचारले क्वेश्चन, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्लेसमेंट चांगले आहेत का? हॉस्टेल अँड मेस फॅकल्टी कशी आहे, स्पेशली फॉर गर्ल्स? लेक्चर आणि प्रॅक्टिकल स्ट्रिक्टली फॉलो होतात का? फॅकल्टी चांगली आहे का? टीचिंग करतात का? गव्हर्नमेंट कॉलेजचे? नाव आय एम लास्ट इयर डिप्लोमा स्टुडंट. ओके, चला तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्लेसमेंटबद्दल खूप चांगलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्लेसमेंट आता खूप म्हणजे किती किती असतील गेस करा कमेंटमध्ये. तर मी सांगतो उत्तर, 100% प्लेसमेंट आहे मेकॅनिकलला. आता फेकायची गोष्ट नाही, 100% मेकॅनिकल प्लेसमेंट आहेत. आणि फ्लेक्स करू का थोडंसं, 4th इयरचे आमचे 100% प्लेसमेंट झालेत. आणि 3rd इयरचे जे आता 3rd इयरमध्ये त्यांचे पण 15 ते 20 3rd इयरच्या स्टुडंटचे पण प्लेसमेंट झाले. सो तुम्ही गेस करू शकता की आता किती म्हणू मी, 120% प्लेसमेंट आहे. हॉस्टेल आणि मेसची फॅसिलिटी चांगली आहे का, स्पेशली फॉर गर्ल्स? तर खरं सांगू का, तुम्ही या एकदा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमध्ये आणि बिना आयडेंटिटीचं कॉलेजमध्ये फिरून बघा. करता येत नाही तुम्हाला. म्हणजे तिथं सगळे जे गार्ड आहेत ते रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत आणि खूप स्ट्रिक्ट आहे कॉलेज गार्ड्सच्या बाबतीत. मुलींसाठी सिक्युरिटीसाठी विचारलं असेल तुम्ही तर मुलींचं हॉस्टेल 8:30ला बंद होतं आणि गेट बंद होतं. 8:30च्या नंतर मुलींना एंट्री देत नाहीत. उशीर झाला तर पालकांना फोन करतात. सो खूप स्ट्रिक्ट आहे आणि सिक्युरिटी खूप चांगली आहे. हॉस्टेल पण खूप चांगले आहेत मुलींचे. मी माझ्या एका क्लासमेटला विचारलं होतं की हा प्रश्न आहे मला पडला आहे तर तू सांग तुझ्याबद्दल. तर तिनं सांगितलं की मेसची आणि हॉस्टेलची फॅसिलिटी खूप चांगली आहे आणि सिक्युरिटी पण खूप चांगली आहे. लेक्चर अँड प्रॅक्टिकल स्ट्रिक्टली फॉलो होतात का? तर खूप स्ट्रिक्टली फॉलो होतात. स्ट्रिक्टली नाही, आमचं ऑफ गेले असं तर झालंच नाही अजून पण कधी. ऑफ जात नाहीत. आणि ऑफचं काय बोललो होतं मी, एक्स्ट्रा लेक्चर घेतात सिलेबस कम्प्लीट करण्यासाठी. तर चांगली गोष्ट आहे. प्रॅक्टिकल तर सगळेच होतात, प्रॅक्टिकल ऑफ जातच नाही. फॅकल्टी चांगली आहे का, टीचिंग करतात का गव्हर्नमेंटचे? हां, फॅकल्टी खूप चांगली आहे गव्हर्नमेंटची. तशी आता प्लेसमेंट 100% म्हणल्यावर फॅकल्टी चांगली असणारच आणि खूप चांगली आहे. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स अबाउट धिस कॉलेज? बाबा क्या बोलले तो. तर माझा एक्सपिरियन्स खरं सांगू का तर खूप चांगला आहे. म्हणजे कॉलेज आपल्याला चांगलं का असतं, प्लेसमेंट चांगलं आहे, कॉलेजचं कॅम्पस चांगलं आहे, सिनियर्स कसे आहेत ह्या बोलून ठरतं सगळं की कॉलेजचं एक्सपिरियन्स कॉलेज कसं आहे. तर सिनियर्सबद्दल सांगू तर आमचे म्हणजे प्रत्येक ब्रांचचे सिनियर खूप चांगले आहेत. रॅगिंग कॉलेजमध्ये अलाउड नाही आणि बाकी प्रत्येक कॉलेजमध्ये कसं असतं रॅगिंग अलाउड नाही हे सगळ्याच कॉलेजमध्ये लिहिलेलं असतं पण फॉलो होत नसतं. आमचं खरं सांगू का तर आम्हाला तर रॅगिंग कधी झालेलं नाही आमच्या कॉलेजमध्ये. सिनियर्स असे सिनियर्स म्हणून वागत नाहीत, मित्रासारखं वागतात. प्रत्येक तुम्हाला जर कुठली गरज पडली तर प्रत्येक सिनियर तुम्हाला मदत करतो, असं कधीच होत नाही की नाही करत असे. तर खूप सिनियर्स पण चांगले आहेत, कॉलेजचा स्टाफ चांगला आहे, कॉलेजचं प्लेसमेंट चांगलं आहे, कॉलेजचं कॅम्पस चांगलं आहे, कॉलेज चांगलं आहे. माझा एक्सपिरियन्स पण खूप चांगला आहे. सिनियर्सबद्दल अजून एक गोष्ट, आता मी व्हिडिओ बनवले तुमच्यासाठी, मी तुमचा सिनियर्स होणार आहे ना, मग विचार करा चांगले असते सिनियर माझ्यासारखी. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया आपण. 75% अटेंडन्स कंपल्सरी आहे का? लायब्ररी अँड डिजिटल लायब्ररी कशी आहे बाबो? खरंच 75% अटेंडन्स कंपल्सरी आहे आणि आम्हाला ते फर्स्ट सेमला तर खरं सांगू का तर एवढं स्ट्रिक्टली फॉलो झालं ना. आणि ते ब्रांच टू ब्रांच व्हॅरी करतं. ब्रांच आता मी ENTCच्या सिनियरला 3rd इयरच्या सिनियरला विचारलं तर त्यांच्यात थोडं स्ट्रिक्ट आहे, म्हणजे आणखी पण स्ट्रिक्ट आहे. तर 3rd इयरला गेलेत तरी ती सो असतं कंपल्सरी, पण एवढं काही होत नाही. म्हणजे 75% अटेंडन्स म्हणजे तुम्ही खूप 1 महिना सुट्टी घेऊ शकता पूर्ण. लायब्ररी अँड डिजिटल लायब्ररी कशी आहे? पुस्तकांबद्दल तर लायब्ररीत सगळे पुस्तकं अवेलेबल आहे. तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला तुमच्या ID मिळाल्यानंतर कार्ड पण भेटतं लायब्ररीचं, त्यावर तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. आणि लायब्ररी जाताना ID कंपल्सरी असते का, तिथं ते गार्ड फिरतात
आय डी चेक करत. सो आय डी कंपल्सरी असते. आणि डिजिटल लायब्ररीमध्ये 2 सेक्शन आहेत. इकडे तुम्ही बसून अभ्यास करू शकता, इकडे तुमचे कॉम्प्युटर सगळे ठेवलेले आहेत, तुम्ही कॉम्प्युटर पण यूज करू शकता. आणि प्लस अजून एक की आणखी एक खूप मोठी लायब्ररी बनायला सुरू आहे. फोटो तुमच्या डिस्प्लेवर तुम्हाला दिसत असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट वॉज युअर CET स्कोर? ऐसी बातें बताई नहीं जाती. COEP कॉलेज में हो क्या आप? नहीं, IIT बॉम्बे. तर हे तुमचे सगळ्यांचे Q&Aचे क्वेश्चन होते. हां, तर आता जे क्वेश्चन ह्यात कवर झाले नाहीत ते मी एक्सप्लेन करतो. तर एवढ्या सगळ्या कॉलेजमध्ये मी एक गोष्ट नोटीस केली, म्हणजे मी नाही केली, दादाने केली, की सगळ्यांनी अभ्यासाबद्दल कॉलेजबद्दल असलेल्या गोष्टी विचारल्यात. कुणी इव्हेंटबद्दल काहीच विचारलं नाही, कुणी स्पोर्टबद्दल काही विचारलं नाही. अरे काय असली कोणती बॅच आहे तुमची जी तुम्हाला मेन गोष्टी तर राहिल्या सगळ्या बाजूला. तर सगळे कॉलेजचे सगळ्यात भारी मेमरी बनत असते ते जे दिवस आहेत ते म्हणजे इव्हेंटचे. आपल्या कॉलेजमध्ये खूप सारे इव्हेंट असतात, एक टाईम पुरते असतात. म्हणजे तुमच्या फर्स्ट सेमला तुम्ही आलात तर फक्त तुमचा इंडक्शन प्रोग्राम एवढाच इव्हेंट असतो. फर्स्ट सेममध्ये तुम्हाला खूप इव्हेंट येत नाहीत. पण जसं तुमचं फर्स्ट सेम संपलं, तुमचं सेकंड सेम पूर्ण इव्हेंटमध्ये जातं. त्यांना तुम्हाला 2-3 बॅक पण लागते, पण खूप सारे इव्हेंट असतात, खूप एन्जॉयमेंट असते. आणि GC ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांनी आता अभ्यासू विद्यार्थ्यांनो, तुम्ही चिचोरे पिक्चर बघितला असाल ना, तर जसं GC असते म्हणजे स्पोर्ट इव्हेंट असतो खूप मोठा, ब्रांच वर्सेस ब्रांच, फर्स्ट इयर ते 4th इयर सगळे खूप सारे स्पोर्ट होतात. 1.5 महिन्याच्या आसपास स्पोर्ट चालतो फक्त. तर सगळ्यात भारी गोष्ट असते. हॉस्टेल मेस बद्दल सांगतो, तर मेस आणि तुमच्या कॉलेजच्या फीसमध्ये हॉस्टेल आणि मेस हे कव्हर होत नाही. कॉलेजची फीस वेगळी असते, मेसची फीस वेगळी असते, हॉस्टेलची फीस वेगळी असते. कॉलेज मेसची फीस जी आहे ते 2200 पर मंथ आहे आणि 7700 हॉस्टेल फीस आहे पर इयर. आणि एक गोष्ट राहिली ती तर हॉस्टेल. हां, म्हणजे हॉस्टेलचं रेट कसं लागतं, तर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं 1-1.5 महिन्याच्या जवळजवळ तुम्ही कॉलेजमध्ये येऊन राहू शकता. म्हणजे हॉस्टेलमध्ये कॉलेजच्या, त्यासाठी तुम्हाला कोणतेही पे करावं लागत नाही. तुम्ही फक्त ॲडमिशन भेटलं तुम्हाला येऊन राहू शकता, मेरिटचं गरज नाही त्यासाठी. आणि त्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर तुमच्या हॉस्टेलची लिस्ट येते की कुणाकुणाला हॉस्टेल अलॉट झाले. आणि हॉस्टेल अलॉट फक्त 91-92% वर जर तुम्हाला पर्सेंटाईल असेल. आता मी ब्रांच वाईज, ओके चला ब्रांच वाईज मी भेटलं तर मी टाकलं, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ब्रांच वाईज कट ऑफ हॉस्टेलचं आपण. तर एवढं पर्सेंटाईल असेल तर हॉस्टेल भेटतं, कारण की हॉस्टेलला थोडं जागा कमी असतात. 80ची बॅच आणि 14-15 हॉस्टेल अलॉट होतं. तर ते त्यासाठी खूप सारे जास्त पर्सेंटाईल लागते हे हॉस्टेलबद्दल. आणि आपलं आय गेस मी सगळ्या गोष्टी कवर केल्यात ह्या व्हिडिओमध्ये. जर राहिले असेल तर क्वेश्चन टाका. आणि हाँ एक गोष्ट और, जो JEE वाले हैं जिनको महाराष्ट्र में गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन लेना है JEE के थ्रू, और उनके लिए वो मुझे इंस्टा पे DM करे, मैं वहाँ पे एक्सप्लेन कर देता हूँ. पर उसके लिए एक शर्त है मेरी कि आपने अगर सब्सक्राइब कर रखा है उसका स्क्रीनशॉट मुझे भेजो, तभी मैं एक्सप्लेन कर सकता हूँ. क्योंकि भाई मैं कोई ऐसा एडमिशन का काउंसलर तो हूँ नहीं. वीडियो क्यों बना रहा है, क्योंकि भाई आपका भी थोड़ा सा फ़ायदा हो, मेरा भी थोड़ा सा ज़्यादा फ़ायदा हो, लोग सब्सक्राइबर गेन कर सकूँ, इसलिए इतनी मेहनत कर रहा हूँ ना. तो बस उतना कर देना प्लीज़. बस झालं, बस व्हिडिओ बस. आता मी काय, हे माझा शेवटचा व्हिडिओ तर नसणार आहे. बाकी काय गोष्ट राहिली असेल तर पुढच्या व्हिडिओत दाखवा मला, पुढच्या व्हिडिओत कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. कोणची गोष्ट राहिली असेल तर खरंच सॉरी. आणि मी खूप दिवस वाट बघायला लावली तुम्हाला ह्या व्हिडिओसाठी. आणि सबस्क्राईब करा. काय डाऊट असेल तर मला इंस्टाला मेसेज करा. मी कधी आजपर्यंत असं झालं नाही की कोणाच्या मेसेजचे रिप्लाय दिले नाही. मी खूप जणांचे डाऊट तिथे क्लिअर केले. तो बस आज के वीडियो में बस इतना ही. मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.